नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. नाशिक महानगरपालिका भरती संदर्भात नुकतीच एक नवीन अपडेट येत आहे. तर याचा निकाल कधी लागू शकतो याची माहिती जी आहे तर ती आपल्याला कळते आणि याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला जी आहे तर ती या संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. बघा, नुकतीच न्यूजपेपरमध्ये बातमी आहे, नोकर भरतीसाठी पुढील आठवड्यात गुणवत्ता यादी, महानगरपालिकेला लवकरच मिळणार नवीन अभियंते आणि फायरमॅन. तर या सर्वांविषयी माहिती आहे. सोबतच मित्रांनो, आरटीओ एमवाय 2026 ची जाहिरात येणार आहे. मेकॅनिकलच्या स्टुडंटसाठी एक चांगली संधी असणार आहे. त्याच्यासाठी आपली ऑनलाईन बॅच, सोबतच नाशिक येथे आपली ऑफलाईन बॅच पण जी आहे तर ते आपण इथं सुरू केलेली आहे. ज्यांना ऑनलाईन बॅच करायची असेल तर त्यांनी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. सोबत नाशिकमध्ये ज्यांना बॅच जॉईन करायची असेल तर त्यांच्यासाठी उपाध्ये क्लास बिल्डिंग, वकीलवाडी, अशोक स्तंभ इथे आपले क्लासेस जे आहेत तर ते सुरू झालेले आहेत. आता यांनी काय सांगितलेले गुणवत्ता यादी, तर लक्षात घ्या की याचा निकाल लागायला थोडा वेळ लागेल अजून. आता पहिले काय माहितीये का, जनरल मेरिट लिस्ट, ज्याला यांनी नाव दिलेलं गुणवत्ता यादी, या जनरल मेरिट लिस्ट मध्ये काय असेल की ज्यांनी ज्यांनी परीक्षा दिली असेल त्यांना त्यांचे मार्क्स कळतील की किती मार्क्स मिळाले मला. ओके, त्याच्यानंतर हे मार्क्स मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांची जी आहे तर ती निवड यादी लागेल एक. मग या निवड यादीमध्ये कॅटेगरीनुसार, उपलब्ध जागेनुसार, त्याच्यानंतर त्याच वेळी एक प्रतीक्षा यादी लागेल. म्हणजे जीएमएल नंतर पुन्हा या निकालाला थोडासा वेळ लागतो ऍक्च्युली. मग पुढच्या आठवड्यात तुमची खऱ्या अर्थाने जीएमएल येणार आहे की जनरल मेरिट लिस्ट, की ज्याच्यामध्ये तुमचे किती मार्क्स असणार आहेत ते कळणार आहे. आणि याच्यामध्ये तुमचं नाव आलं म्हणजे तुमची निवड झाली असं नाही, लक्षात घ्या. कारण की याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी परीक्षा दिली, जवळपास काहीतरी 15,000 पोरांनी परीक्षा दिली, ते मी सांगतोच. तर त्या सगळ्यांची नावं असणार आहेत आणि त्या सगळ्यांना मिळालेले मार्क्स असणार आहेत. कळालं का तुम्हाला? पण जीएमएल ने हे कळतं बरं का की तुमची रँक किती हे कळतं बरं का. त्याचा फायदा होतो जीएमएलचा, हा जबरदस्त जो आहे तर तो फायदा होतो. ते मी तुम्हाला सगळं सांगतो. बघा, 114 पद आपली इंजिनिअरिंगची होती आणि फायरमन आणि वाहन चालकाची 186 पदं आपल्याला इथं पाहायला मिळतात. लक्षात घ्या, 24 आणि 25 ला याची परीक्षा इथं झालेली होती. एकूण 19,498 लोकांनी अर्ज केले होते, परंतु परीक्षेला जे उपस्थित राहिले तेच गृहीत धरता येतील ना. मग परीक्षेला बसले होते 15,582 उमेदवार बसले होते. तर या 15,582 सर्वांची जीएमएल येणार आहे पुढच्या आठवड्यात. ओके, तर ती जीएमएल येणार आहे. कंपनी, टीसीएस कंपनीने ही परीक्षा घेतली होती. त्याच्यानंतर जी रिस्पॉन्स शीट आली होती त्याच्यानंतर 357 एवढे ऑब्जेक्शन जे आहेत तर ते घेण्यात आलेले होते. आता याच्यामध्ये जे आहेत तर ते लक्षात घ्या की सर्व ऑब्जेक्शन वगैरे झाल्यानंतर आता गुणवत्ता यादी ही जाहीर करण्यात येईल. गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं, निवड यादी आणि प्रतीक्षा यादी. प्रतीक्षा यादीनंतर लगेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्याच्यानंतर तुमची नियुक्तीची प्रमाणपत्र देण्यात येतील. लक्षात घ्या, नुकताच केडीएमसी म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा निकाल लागला. त्याच्यामध्ये ज्या पदांसाठी अनुभव सांगितलेला होता त्या पदांसाठी त्यांनी, बघा इथं 17वा नंबरचा पॉईंट आहे, त्यांनी तिथं काय सांगितलेलं लक्षात घ्या. बघा, ज्या पदाकरता अनुभव आवश्यक आहे अथवा अनुभवास प्राधान्य आहे अशा पदाकरता उमेदवाराने अनुभव नमूद केला असेल तर त्याला 4 गोष्टी या प्रोड्यूस कराव्या लागतील. मग याच्यावरून आपण काय शिकायचं, हे केडीएमसीचं आहे बरं का, हे केडीएमसीचं आहे. परंतु नाशिकच्या उमेदवारांनी काय शिकायचं याच्यावरून, नाशिकच्या उमेदवारांनी या 4 गोष्टी तयार ठेवायचे. कारण की जेव्हा तुम्ही याला जाणार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुमच्याकडनं हे मागितलं जाऊ शकतं. लक्षात घ्या, याच्यामध्ये सगळ्यात आधी तुमचं अपॉइंटमेंट लेटर पाहिजे. काय पाहिजे? नियुक्ती आदेश पाहिजे. म्हणजे काय? अपॉइंटमेंट लेटर तुमचं लागणार आहे. त्याच्यानंतर तुमचं अनुभव प्रमाणपत्र अधिकृत आणि स्वाक्षरीकृत केलेलं म्हणजे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागणार आहे. बऱ्याच उमेदवारांनी फॉर्म भरताना अपॉइंटमेंट लेटर देऊन टाकलं, काहींनी फक्त एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागलं. लक्षात घ्या, तुमची रँक चांगली असेल, तुमचे मार्क चांगले असतील तर मी तुम्हाला काय म्हणेन, तुम्ही अपॉइंटमेंट लेटर आताच काढून आणा आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट काढून आणा. सोबत तुमचं जे काही एक्सपिरियन्स मागितलं असेल 3 वर्ष 5 वर्ष काय, तर त्याच्या सर्व पेमेंट स्लिप इथं सांगितलेल्या आहेत. बघा, पेमेंट स्लिप ज्याच्यामध्ये उमेदवारांची आयडी आणि बँक अकाउंट नंबर असला पाहिजे. सोबतच बँकेचं पासबुक किंवा स्टेटमेंट असलं पाहिजे. कारण की जर समजा 3 वर्ष तुमचा जॉब असेल तर 3 वर्षात तुमच्या अकाउंटमध्ये काही पैसे तर येतील ना. तर त्या सगळ्यांचं त्यांनी इथं जे आहे तर त्या गोष्टी इथं ज्या आहेत तर त्या मागितलेल्या आहेत. हे तुम्ही इथं लक्षात घ्या. हे केडीएमसी संदर्भातलं आहे बरं का. मे बी नाशिक महानगरपालिका वेगळ्या काही गोष्टी तुमच्याकडून मागू शकते, पण मी तुम्हाला एक फक्त आधी काही गोष्टी सांगून दिल्या ज्याच्या माध्यमातून तुमच्या या गोष्टी नसतील तर तुम्ही कंपनीकडून जे आहेत तर ते लवकरात लवकर काढून आणा. कारण की त्यावेळी वेळ मात्र आपला गेलेला असेल. तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. सोबत इथं त्यांनी स्पष्ट म्हटलंय की खोटी कागदपत्र दिली तर फौजदारी गुन्हा दाखल होईल. बघा, केडीएमसीला पण म्हटलेलं होतं, खोटी कागदपत्र ज्यांनी दिली असेल, खोटा अनुभव दिला असेल तर त्या सगळ्यांवर कारवाई जी आहे, फौजदारी कारवाई जी आहे तर ती करण्यात येईल आणि त्यांची उमेदवारी देखील निवड रद्द करण्यात येईल. अशा पद्धतीचे आदेश ही केडीएमसीला देण्यात आलेले. एनएमसी पण अशाच पद्धतीची कारवाई जी आहे तुमच्यावर करू शकते.
RTO 461 जागांचं मागणी पत्र एमपीएससी कडे गेलेले आहे. लवकरच याची जाहिरात येत्या 10 ते 15 दिवसात जाहिरात येणार आहे. मेकॅनिकलच्या उमेदवारांना एक चांगली संधी आहे, तर त्यांनी जे आहे तर ते यासाठी तयारी करू शकतात इग्नाइट अकॅडमी सोबत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.